मुंबईच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे। ठाकरेंची शिवसेना निवडणुकीमध्ये कोणताही उमेदवार देणार नाहीये। उपमहापौर पदासाठी उमेदवार न देण्याचं मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। मराठी माणूस जिंकला, आम्ही अपशकुन करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे। मराठी महापौर दिलाय, त्यामुळे आम्ही पुढे जाणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे अर्थातच ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदासाठी कुठलाच उमेदवार दिला जाणार नाही। ठाकरेंची शिवसेना निवडणुकीमध्ये उमेदवार देणार नाही, किंवा उबाटाचे जे महापालिकेतली मंडळी आहे त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही बाहेर काढणार, थांबवू शकत नाही काढाच। आम्ही समोर उभा ठाकलेलो आम्ही आहोतच, आणि तुम्ही आम्हाला खरं म्हणजे जर सुरुवात ह्याच काळा दिवस आहे, सुरुवातच जर अशी असेल तर तुम्ही मुंबईचं काय हिताचं करताय? तुम्ही म्हणणार आणि तुम्ही सांगणार म्हणून होतं का? जर तुमच्याकडे केंद्रात 14 पासून आहात, आता जे केंद्रात वाचतंय ना ते पहिलं झाका, यासाठी कदाचित मनसेने कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे शिवसेनेबरोबर गेलेले आहे, नाशिकमध्ये त्याचप्रमाणे ह्या ज्या काही 2022 नंतर जी काही लढाई चालू होती त्या लढाईमध्ये भले 83चे 89 झाले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेबांनी मराठी माणसाचा लावलेला झाड मराठी माणूस मुंबईत जिंकला आहे। आता त्याच्यावर उपप्रश्न येऊ शकतो की तुमची संख्या, तर माझं तेच म्हणणं आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावरती जे काही मुंबईमध्ये माइंडेड मिळालेलं आहे, मग ते बाळासाहेब कोण गरजेपुरतं वापरतंय की बाकी ते लोकांना दिसतंय। त्यामुळे आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठीच होती, कायम ती करत आलोय, पुढेही करत राहू। आणि मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही। आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे। सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून, म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी, ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत, तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत, तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता, प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील, भांडतील मुंबईसाठी, आणि मुंबईसाठी जे जे भल्याचं आहे ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत। नाही, पण किशोरीताई, याआधी संजय राऊत असं म्हणाले होते, म्हणजे आता तुम्ही म्हणतात की मराठी उमेदवार आहे भाजपचा, त्यामुळे अपशकुन करणार नाही, पण संजय राऊत असं म्हणाले होते की मुंबईवर भाजपचा महापौर होणं हा काळा दिवस ठरेल। हो, बघा आता संजय राऊत म्हणजे बिनविरोध नाही, बिनविरोध म्हणता येणार नाही की काळा विरोध नाही। हा आता त्यांनी एक सूचक वाक्य वापरून भविष्य लोकांना दाखवलंय, भविष्य लोकांना कळेल, आणि भविष्य या आधी येत नाही ना, वर्तमानात आम्ही जगलोय, आम्ही भूतकाळ खूप चांगला नीट करून ठेवलाय, त्यामुळे येणारा भविष्य काळा कसा असतो ते कळेल लोकांना। सकारात्मकतेनं मी घेतलं पाहिजे। त्यांनी जे हे म्हणाले की आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून काम करू, तर मी या ठिकाणी विशेष करून नमूद करू इच्छितो, किशोरीताई या माजी महापौर म्हणून त्यांनी सभागृहात काम केलेलं आहे। आम्ही सभागृहात काम करत असताना आम्ही सकाळीची भूमिका स्पष्ट केली की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेमध्ये आहोत, त्यामुळे ते विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार असतील तर त्यांच्या सूचना सभागृहामध्ये आम्हालाही काम करताना त्यांनी दिलेल्या सूचनाचा आम्ही आदरपूर्वक मान देऊ आणि काम करू। शेवटी सभागृहामध्ये आम्ही मुंबईकरांच्या भल्यासाठी काम करणार आहोत, त्यामुळे ही बाब आम्ही सकारात्मकतेनेच घेतली आहे।